डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायड, त्याच्यानंतर आपण त्याचे उदाहरणं बघितले. नेक्स्ट बघितलं आपण की ड्रॉबॅक आहेत काही. एक तर सर्वात पहिले डोबेरायनर्स सर्वच्या सर्व एलिमेंट्सला क्लासिफाय करू शकला नाही. काही ट्रायड्स डोबेरायनरचा लॉ ओबे करत नव्हते. त्याच्यानंतर आपण काय बघितलं नेक्स्ट, न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. न्यूलंडच्या 56 एलिमेंट माहिती होते. त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासमध्ये एलिमेंट्सला अरेंज केलं. सारे गम पध निसा नुसार जर एलिमेंटला हायर ऑर्डरमध्ये ॲटॉमिक मासेस नुसार अरेंज करत गेलं तर प्रत्येक 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी पहिल्यासारखी दिसत होती. मग ते लॉ सांगितलं त्यांनी. व्हेन एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, द प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8th एलिमेंट आर सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट. 8व्याची पहिल्यासोबत प्रॉपर्टी आहे. हे म्युझिक मधल्या ऑक्टेव्ह सारखं आहे, म्हणून ह्याला न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह म्हणतात. ह्याचे काही लिमिटेशन्स आहेत. लॉ ऑफ ऑक्टेव्ह इज अप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. न्यूलंडला काही एलिमेंटला एकाच बॉक्समध्ये ठेवावं लागलं, जसं की कोबाल्ट निकेल, सेरियम लॅन्थॅनम. वेगवेगळ्या प्रॉपर्टी असणाऱ्या एलिमेंट्सला एकाच ग्रुपमध्ये ठेवलं न्यूलंडनं, जसं की कोबाल्ट निकेलला हॅलोजन सोबत ठेवलं आणि आयर्नला सल्फर आणि ऑक्सिजन सोबत ठेवलं, जबकि आयर्न मेटल आहे, सल्फर ऑक्सिजन नॉन मेटल आहे. देर इज नो प्रोव्हिजन फॉर न्यू एलिमेंट्स. म्हणजे जर नवीन गॅसेस नोबल गॅसेस सारखे जर सापडले तर त्यांना न्यूलंडच्या टेबलमध्ये ठेवता आलं नाही. त्याच्यानंतर मेंडेलिव्हज लॉ आपण बघितला. मेंडेलिव्हचा लॉ डोबेरायनर, न्यूलँड आणि मेंडेलिव्ह ह्यांच्यामध्ये सर्वात जर भारी कुणाचं क्लासिफिकेशन असेल तर मेंडेलिव्हचं आहे. मेंडेलिव्हने ॲटॉमिक मासलाच फंडामेंटल प्रॉपर्टी म्हटलं. त्याने म्हटलं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर फंक्शन्स, पिरियोडिक फंक्शन, हे शब्द महत्वाचा आहे, नुसतं फंक्शन नाही, पिरियोडिक म्हणजे रिपीट होणार, पिरियोडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक मासेस. ह्याच्या आधारावर मेंडेलिव्हने पिरियोडिक टेबल बनवला एक, त्याला म्हणतात मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबलमध्ये व्हर्टिकल कॉलम म्हणजे ग्रुप्स म्हटले जातात, हॉरिझॉन्टल रोजला पिरियड म्हटलं जातं. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल जर बघितलं तर त्याने काही जुन्या एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस रिवाईज केले. जसं की बेरिलियमचं अगोदर 14.9 होतं, त्यांनी रिवाईज करून 9.4 सांगितलं आणि मॉडर्न टेक्निकनं शोधल्याच्या नंतर बेरिलियमचं मास मेंडेलिव्हने शोधल्यासारखंच आलं. ही डेलिबरेटली केप्ट सम व्हॅकंट प्लेसेस फॉर अनडिस्कवर्ड एलिमेंट, हे त्याचं सर्वात मोठं योगदान आहे. जसं की स्कॅन्डियमच्या खाली एक सोडून जागा सोडली, त्याला इक्का, बघा नीट लक्ष द्या, स्कॅन्डियमच्या खाली नाही, बोरॉनच्या खाली एक सोडून जागा सोडली, त्याला इका बोरॉन म्हटलं. बोर स्कुटी असं लक्षात ठेवलं होतं आपण, बोर स्कॅनिंग आहे का नाही, स्कॅनिंग करताना बोर होतंय, ठीक आहे. तर इक्का बोरॉन जो की स्कॅन्डियम आहे, इका ॲल्युमिनियम म्हणजे ॲल्युमिनियमच्या खाली एक सोडून खाली आली गेली म्हणजे गॅलियम, आणि इक्का सिलिकॉन म्हणजे जर्मॅनियम म्हणजे सिली जर्मनी, असं आपण लक्षात ठेवलं होतं. त्याच्यानंतर नोबल गॅसेस शोधल्याच्या नंतर मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल बिलकुलच डिस्टर्ब झाला नाही. त्यांना बरोबर 0 या ग्रुपमध्ये ठेवता आलं. हे आपल्याला इथून पुढे आता बघायचं कसं ठेवता आलं काय नाही. बघा, सर्वात पहिले तर त्यांनी म्हणजे मेंडेलिव्हने जे नवीन एलिमेंट शोधले होते ते नुसते एलिमेंटच शोधले नाहीत, तर त्यांच्या काही प्रॉपर्टीज पण सांगितल्या. जसं की इक्का ॲल्युमिनियम, त्याला आपण जर ई म्हटलं तर त्याच्या प्रॉपर्टीज नंतर शोधल्या गेलेल्या गॅलियम सोबत किती मॅच होतात बघा, जो की ऍक्च्युअल एलिमेंट आहे. ठीक आहे, कोपऱ्यात व्हिडिओ सुरू केलाय. तर ॲटॉमिक मास इका ॲल्युमिनियमचं मेंडेलिव्हने 68 काढलं होतं, तर गॅलियमचं 69.7 आहे, म्हणजे किती मॅच व्हायला. त्याची डेन्सिटी, आत्ताची डेन्सिटी, मेंडेलिव्हनं काढलेला मेल्टिंग पॉईंट, आत्ताचा मेल्टिंग पॉईंट कमीच आहे, लो आहे 30.2,
फॉर्म्युला त्याच्या क्लोराईडचा ECl3 म्हटला, तर गॅलियमचा क्लोराईडचा फॉर्म्युला GaCl3 चा आहे. ऑक्साईडचा फॉर्म्युला E2O3. बघा, त्यानं म्हटलं नेचर ऑफ ऑक्साईड अँफोटेरिक आहे, तर आता सध्या की गॅलियमचा अँफोटेरिकच आहे. म्हणजे मेंडेलिव्ह एवढा व्यवस्थित प्रत्येक गोष्ट करत होता. तर हे काय तुम्ही पाठ करू नका, NCERT काही दिलेलं नाही, पण हे 10वीच आहे. मग हे आपण उगा कटच करूया, काही गरजच नाही ह्याची, तर काय ह्याला उगाच ठेवायचं. हो, ह्याची काही गरज नाही, काही दिलेलंच नाही त्यांनी NCERT मध्ये. ओके. त्याच्यानंतर नोबल गॅसेस, हे महत्वाचं आहे. मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल असा होता, त्याच्यामध्ये ग्रुप्स होते 1 2 3 4 5 6 7 8. 8वा ग्रुप जरा जास्त मोठा होता. मग नोबल गॅसेस ज्यावेळेस शोधले गेले त्यावेळेस नोबल गॅसेसला इकडं ठेवण्यात आलं आणि त्याला 0th ग्रुप म्हणायला लागले. 0th ग्रुप इथं नोबल गॅसेस ठेवण्यात आले असे. म्हणजे मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल बिलकुलच डिस्टर्ब झाला नाही, जशाला तसा राहिला. सो हे पण मेरिट आहे. ही क्लासिफाईड ऑल दी नोन एलिमेंट्स. हा एक पहिला सायंटिस्ट आहे की ज्यानं त्याच्या वेळेस माहीत असलेले सर्व एलिमेंट्स क्लासिफाय केले. त्याच्यानंतर आता डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, हे खूप कामाचं आहे. सर्वात पहिले डाऊट इन द सिक्वेन्स ऑफ निकेल अँड कोबाल्ट. जर आपण बघितलं निकेल आणि कोबाल्टच्या बाबतीमध्ये, तर बघा असं दिसेल, मेंडेलिव्हच्या म्हणण्यानुसार, मला एकच मिनिट इथं घ्यावं लागेल पिरियडिक टेबल वाटायला पुन्हा एकदा. ठीक आहे, बसेल का? बसेल, चालतं. बा, हे काय डबल पिरियड टेबल काढायची गरज नाही, पण कळावा म्हणून मी सांगतो. आता ड्रॉबॅक्स बघा. डाऊट इन द सिक्वेन्स ऑफ निकेल अँड कोबाल्ट. कसा आहे डाऊट बघा. बघा निकेल आणि कोबाल्ट कुठे गेला? हो, ठीक आहे, इथं नाही व्यवस्थित दिलं. म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये ते एक्झॅक्ट दिलेलं नाही, जर नीट लक्ष द्या. ऍक्च्युली कोबाल्टचं ॲटॉमिक मास जास्त आहे बरं का, नीट लक्ष द्या. आता मला एक्झॅक्ट पार्ट नाही, पण त्याची गरज पण नाही. NCERT काही दिलेलं नाही, तर डोक्याला ताप घेऊ नका. समथिंग समजा काहीतरी 59.8 आहे आणि निकेलचं ॲटॉमिक मास कमी आहे, म्हणून त्याला निकेलला अगोदर ठेवावं लागलं, कारण ते ॲटॉमिक मासवर आधारित आहे ना मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल. बरोबर आहे का नाही? म्हणजे निकेलला अगोदर ठेवायला पाहिजे आणि कोबाल्टला नंतर ठेवायला पाहिजे ॲटॉमिक मासनुसार करायचं म्हणल्यावर, कारण ॲटॉमिक मास निकेलचं कमी आहे. परंतु मेंडेलिव्हने रियालिटीमध्ये काय केलं, अगोदर कोबाल्टला ठेवलं आणि नंतर निकेलला ठेवलं. कारण का तर प्रॉपर्टीज मॅच करण्यासाठी. कारण निकेलच्या प्रॉपर्टीज आयर्न सारख्या आहेत आणि कोबाल्टच्या कॉपर सारख्या आहेत. लक्षात आलं का? फक्त हे ॲटॉमिक मासेस त्यांनी नियरली इक्वल दिलेत, पण ऍक्च्युअली तसं नाही. कोबाल्टचं ॲटॉमिक मास थोडंसं जास्त आहे, म्हणून कोबाल्टला निकेलच्या नंतर ठेवायला पाहिजे, पण रियालिटीमध्ये मेंडेलिव्हनं कोबाल्टला निकेलच्या अगोदर ठेवलं.
आणि ते प्रॉपर्टीज मॅच होईना गेल्या होत्या म्हणून मला तसं मागं पुढे करावं लागलं, असं ते मेंडेलीवचं म्हणणं होतं. कारण तुमचा पिरियोडिक टेबल ॲटॉमिक मासवर डिपेंड आहे ना, तर मग अशी चूक का केली? म्हणजे हे झालं ड्रॉबॅक. पोझिशन ऑफ आयसोटोप्स क्लिअर नाही. आयसोटोप्स म्हणजे काय असतात? आयसोटोप्स म्हणजे एकाच एलिमेंटचे दोन ॲटम ज्यांचा ॲटॉमिक मास वेगळा असतो, जसं कार्बन 12 आणि कार्बन 14, पण त्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो. मग आयसोटोपला वेगवेगळी पोझिशन द्यायला पाहिजे. म्हणजे जर आपण इथं कार्बन 12 ठेवला तर इथं कार्बन 14 ठेवला पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये येणार ते. पण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवलं किंवा ह्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असायला पाहिजेत, परंतु आयसोटोपच्या प्रॉपर्टीज सेम असतात. मग मास वेगळा असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या कॉलममध्ये ठेवायला पाहिजे, पण प्रॉपर्टी सारखी असल्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी ठेवायला पाहिजे. मग कसं करायचं? म्हणजे दुविधा अवस्था आली, म्हणजे पोझिशन ऑफ आयसोटोप त्यांना क्लिअर करता आली नाही. इथपर्यंत कळलं का सांगा? इथपर्यंत कळलं का? पोझिशन ऑफ आयसोटोप मेंडेलूला क्लिअर करता आली नाही. येस. त्यानंतर राईज इन ॲटॉमिक मास इज नॉट युनिफॉर्म. ते काय आता काय ह्याला अर्थ नाही. म्हणजे ॲटॉमिक नंबर कसा वाढतो? 1 2 3 4 5 असा वाढत जातो, पण ॲटॉमिक मास तसं नाही वाढत. हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 1 आहे, तर हेलियमचं डायरेक्ट 4 आहे, लिथियमचं काय तर 7च असणार. म्हणजे कळलं का? हे युनिफॉर्म नाहीये, कसं पण वाढायला अचानक. त्यानंतर काहीतरी बोरॉनचं काहीतरी 10 असणार, किंवा बेरिलियम आहे, बेरिलियमचं 8च असणार, बोरॉनचं काहीतरी 10 येणार. म्हणजे असं युनिफॉर्म व्हॅरी होत नाही, 1 2 3 4 5 6 असं नाही. कसं पण आहे? सोडियम बघा, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे एकानंतर एक आहेत. ह्यांचे ॲटॉमिक नंबर कसे आहेत? 11 12 13 असं, म्हणजे एकदम एक एक वाढतात. पण ह्याचं ॲटॉमिक मास 23 24 आणि मग डायरेक्ट 27. सो दिस इज नॉट युनिफॉर्म. पोझिशन ऑफ हायड्रोजन इज नॉट जस्टिफाईड, हे महत्वाचं आहे. मेंडेलिव्हने हायड्रोजनला लिथियम, सोडियम, पोटॅशियमच्या ग्रुपमध्ये ठेवले, म्हणजे मेटल्स सारखं ठेवलंय, अल्कली मेटल्स सारखं. हे कोण असतात? हे अल्कली मेटल्स. हायड्रोजनला अल्कली मेटलमध्ये ठेवलंय, परंतु हायड्रोजन अल्कली मेटल सारखा पण आहे आणि हॅलोजन सारखा पण आहे. दोघांसारख्या पण प्रॉपर्टीज दाखवतो. जसं की अल्कली मेटल सोडियम सारख्या त्याच्या प्रॉपर्टीज बघा बरं. हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज सोडियम सारख्या कोणत्या कोणत्या आहेत बघा. सोडियमचा क्लोराईड NaCl बनतो तर ह्याचा HCl बनतो, ह्याचा ऑक्साईड Na2O बनतो तर ह्याचा H2O बनतो, ह्याचा सल्फाईड Na2S बनतो तर ह्याचा पण H2S. म्हणजे ह्याच्या प्रॉपर्टीज सोडियम सारख्या आहेत, म्हणून सोडियमच्या ग्रुपमध्ये ठेवलं मेंडेलिव्हनं. परंतु जरा विचार केला तर हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज हॅलोजन सारख्या पण आहेत. म्हणजे हॅलोजन हा क्लोरीन, हा हॅलोजन आहे, तर बघा हायड्रोजन H2 आहे तर क्लोरीन Cl2 आहे. सोडियम सोबत जर हायड्रोजनचे रिएक्शन झाले तर NaH होते, तर हॅलोजनचे झाले तर NaCl होते. कार्बन सोबत जर रिएक्शन केले हायड्रोजन तर CH4, तसंच हॅलोजनचं CCl4. म्हणजे हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज अल्कली मेटल्स सारख्या पण आहेत, म्हणजे पहिला ग्रुप, आणि हॅलोजन सारख्या पण आहेत. मग त्याला नेमकं कुठं ठेवायचं? मेंडेलिव्हनं त्याला ह्याच्यात ठेवलं. मग का ठेवलं? त्या प्रश्नाचं उत्तर मेंडेलिव्हला देता आलं नाही. इथं काय नाही ठेवलं? कळलं का? मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचे ड्रॉबॅक सर्व कळले. पोझिशन ऑफ आयसोटोप, सेकंड पोझिशन ऑफ कोबाल्ट अँड निकेल, अँड पोझिशन ऑफ हायड्रोजन. ह्याच्याविषयी मेंडेलिव्हला काहीही सांगता आलेलं नाही. त्याच्यानंतर राईज इन ॲटॉमिक मास इज नॉट युनिफॉर्म, ते एक आहे. ॲटॉमिक मास इज नॉट युनिफॉर्म, ॲटॉमिक मास इज नॉट युनिफॉर्म, हे झालं आतापर्यंत. त्याच्यानंतर पुढे आता मॉडर्न पिरियोडिक टेबल अतिशय कामाचं आहे. मॉडर्न पिरियोडिक टेबल 1913 मध्ये एक इंग्लिश सायंटिस्ट होता, हेनरी मोसले. त्यांनी एक्सरे वरती काही एक्सपेरिमेंट केले आणि त्यांना असं दिलं, मग एक्सरे ट्यूब ह्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून त्यांना असं दिसून आलं की ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन. हे सर्वात महत्वाची गोष्ट. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? ॲटम मध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या. आणि आणखीन दुसरं लक्षात आलं की ॲटॉमिक मास नाही, तर ॲटॉमिक नंबर इज द मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ ॲटम.
atomic number is more fundamental than atomic mass. म्हणजे atomic mass आणि atomic number मध्ये महत्वाचं कोण आहे सांगा बरं. atomic number आणि atomic mass मध्ये महत्वाचं कोण आहे सांगा बरं. बोला बरं सर्वांनी. हेनरी मोसले यांच्यानुसार, यस व्हेरी गुड, ॲटॉमिक नंबर इज मोर इम्पॉर्टंट दॅन ॲटॉमिक मास, असं कोण म्हणतोय? हेनरी मोसले. मग आपण आतापर्यंत काय काय बघितलं बघा. ओ हो हो हो, उलट तिलट इथं मुद्दाम केलंय मी, जरा ह्याला सरळ करतो. बघा, डोबे रायनर, हे मुद्दाम तुम्हाला विचारण्यासाठी केलं आहे. हा, डोबे रायनरने लॉ कोणता दिला सांगा बरं सर्वांनी. डोबे रायनरने कोणता लॉ दिला? तर लॉ ऑफ, बोलायचं सर्वांनी, बोला बरं. डोबे रायनरने कोणता लॉ दिलाय? लॉ ऑफ ट्रायड. व्हेरी गुड. मग जोड्या लावण्यासाठी आहे, दुसरं काही नाही हा प्रश्न. त्याच्यानंतर न्यूलँडने ऑक्टेवचा लॉ दिला. त्यात आता हे महत्वाचं आहे, मेंडेलिव्हने पिरियोडिक टेबल दिला बघा, हे खूप महत्वाचं आहे. मेंडेलिव्हने काय दिला? पिरियोडिक लॉ. मेंडेलिव्हने पिरियोडिक लॉ दिला. मेंडेलिव्हने पिरियोडिक लॉ दिला. मेंडेलिव्हने पिरियोडिक लॉ दिला, हे माहित असू द्या. त्याच्यानंतर आणखी छोटे मोठे एक दोन कंट्रीब्युशन आहेत. लोथर मेयर आणि चँकॉर्टाईस एनसीआरटी मध्ये आहे. एक वेळेस तुम्हाला फक्त त्याचं तोंड दाखवतो, म्हणजे त्यांचं नाव दाखवतो, जे की तुम्हाला 10वीला नव्हतं. मॉडर्न पिरियोडिक टेबल सुरू होण्याच्या अगोदर हे काही महाभाग आहेत की ज्यांचे नाव आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत, की बाबा ह्यांनी काम केलंय केमिस्ट्रीसाठी. तर तुम्हाला फक्त न्यूलँड, पुन्हा सांगतोय तुम्हाला फक्त कोण कोण आहे? न्यूलँड, डोबे रायनर, न्यूलँड आणि मेंडेलिव्ह, या तिघांचीच नावं 10वी मध्ये होते. परंतु आता मात्र ह्या वर्षी आपल्याला आणखीन काही लोक आहेत. तर बघा कोण कोण आहेत. मग ते कोण कोण आहेत ते बघा, हे इथं थोडस लक्षात ठेवायचं. बाबा आणखीन कोण प्रयत्न केले, हे बघा इथं नाव आहे. 2 लोकांचे नाव आहेत. चँकॉर्टाईसचं नाव बहुतेक इथं नाही, पण लोथर मेयर आहे तुम्हाला. हे लोथर मेयर. लोथर मेयरनं काय केलं होतं? फिजिकल प्रॉपर्टीज चा ॲटॉमिक वेटच्या वर्सेस ग्राफ काढला होता. एवढंच लक्षात घ्या. लोथर मेयरनं ग्राफ काढला होता आणि त्याला रिपीटेड पॅटर्न दिसला. म्हणजे काय केलं होतं लोथर मेयरनं? काय केलं हे बघा, इथं ॲटॉमिक मास आणि इकडं कोणती तर बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट घ्यायचा आणि मग असे उगं ग्राफ काढायचा. तर त्याला असं दिसायचं, पुन्हा पुन्हा असा रिपीटिंग पॅटर्न दिसून आला. म्हणजे हे जे ग्राफ आहे तो ग्राफ पुन्हा काढला लोथर मेयर. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचंय सध्या, लोथर मेयरनं ग्राफ काढला. आणि सिलेंड्रिकल पिरियोडिक टेबल चँकॉर्टाईसनं तयार केला होता. त्यांचं काही काम नाही, फक्त नावं दिलेत, कसं केलं होतं काय नाही. जसं मेंडेलिव्हचं दिलं ना डिटेलमध्ये, न्यूलँडचं दिलंय, तसं ह्यांचं काही एवढं नाही, फक्त नावं आहेत, लक्षात घ्या. ह्यानं ग्राफ काढला होता. कसा ग्राफ काढला होता? ॲटॉमिक मास. बघा नीट लक्ष द्या काय म्हटलं. लोथर मेयर प्लॉटेड द फिजिकल प्रॉपर्टीज सच एज ॲटॉमिक व्हॉल्यूम, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट अगेन्स्ट ॲटॉमिक वेट अँड ऑब्टेन्ड अ पिरियोडिकली रिपीटेड पॅटर्न. तर लोथर मेयरनं काय केलेलं आहे? फिजिकल प्रॉपर्टीज वर्सेस ॲटॉमिक मासचा ग्राफ काढलाय. फिजिकल प्रॉपर्टीज वर्सेस ॲटॉमिक मास ह्याचा ग्राफ काढला आणि रिपीटेड पॅटर्न त्याला दिसून आला. एवढंच, बाकी काही झालं नाही. चँकॉर्टाईसने एक सिलेंड्रिकल पिरियोडिकल टेबल बनवला. सिलेंड्रिकल पिरियोडिक टेबल चँकॉर्टाईस, त्याचं नाव आहे का बघू द्या मला एकदा फक्त. चँकॉर्टाईस, हे बघा चँकॉर्टाईस. The next reported attempt to classify element was made by French geologist
जिओलॉजिस्ट सोडून द्या, काय नाही, ह्याचा अभ्यास करत असते ते जमिनीचा. AEB डी चांकोर्टॉइस इन 1862 ही अरे हे 1862 वगैरे लक्षात ठेवू नका. He arranged the then known elements in order of increasing atomic weights and made a cylindrical table of elements to display periodical recurrence of properties. सिलेंड्रिकल पिरियोडिक टेबल चांकोर्टॉइसने बनवला, एवढंच लक्षात ठेवा. सी ग्राफ कोण काढला? लोथर मेयर. LGTV असते का नाही तसं. आता मेंडेलिव्हचा तर अभ्यासच आहे म्हणून पिरियोडिक लॉज दिला त्यानं. काय पिरियोडिक लॉ दिला नाही का? पिरियोडिक लॉ म्हणजे काय? फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियोडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक मास. म्हणूनच म्हणतात मेंडेलिव्हचा पिरियोडिक लॉ. पिरियोडिक हा शब्द दिलं मेंडेलिव्हनं पहिल्यांदा काम केलं, पिरियोडिक. मग आता इतिहासामध्ये काय काय झालं ते खूप कामाचं आहे. पहिला ग्रेट सायंटिस्ट डोबेरायनर क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला ट्रायड मध्ये, न्यूलंडनं ऑक्टेव्ह मध्ये, चांकोर्टॉइसनं सिलेंड्रिकल पिरियोडिक टेबल काढला, लोथर मेयरनं ग्राफ प्लॉट केला आणि मेंडेलिव्हनं एक पिरियोडिक लॉ दिला आणि पिरियोडिक टेबल पण काढला. मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल पण त्यांनीच काढला. ह्याच्या आधारावर मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल पण मेंडेलिव्हने काढला होता. मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल ते पण लिहूया आपण. मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल, पीटी लिहितो, पीटी म्हणजे कळते ना, पिरियोडिक टेबल. राईट. मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल हे काढला मेंडेलिव्हने पिरियोडिक लॉच्या आधारावर. एवढं सर्व हे इतिहास. हा काय आहे? इतिहास. पिरियोडिक टेबल शोधण्याच्या मागचा किती जणांनी प्रयत्न केला. ओल्ड पिरियोडिक लॉ जो होता तो ॲटॉमिक मासवर डिपेंड करत होता. नवीन पिरियोडिक लॉ ॲटॉमिक नंबरवर डिपेंड करतो. ॲटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन ॲटॉमिक मास, असा सांगणारा कोण होता? तर हेनरी मोस्ले. झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल दॅन ॲटॉमिक मास हा सांगितलं कोण? मोस्लेनं. आणि मोस्लेच्या ह्या स्टेटमेंटच्या आधारावरती हा पिरियोडिक टेबल बनवण्यात आला, जो की आता असा दिसतोय. आता ते कसं आहे काय नाही ह्याचं डिटेल आपल्याला बघायचंय, पण हे झाला इतिहास, एकंदरीत इतिहास. मेन ह्या इतिहासात डिटेलमध्ये कोण कोण आहेत? हे आणि ह्यांचे उगं नाव आले, उगं बाबा होतं त्यांनी काम केलं असं काही नाही. चला ह्याच्यामध्ये काही शक? पुढे चलू मग, मॉडर्न पिरियोडिक टेबल कडे चलू का? पुढे चालायचं का? येस, मॉडर्न पिरियोडिक टेबल कडे चालायचं. ही झाला इतिहास, बोरिंग इतिहास, काही नव्हतं याच्यामध्ये. उगाच बाबा ह्यांनी केलंय काम, काहीतरी आहे असं काही एवढं म्हणजे डोक्याला ताप घेत बसू नका त्याचा. आता खरंच सुरू झाला पिरियोडिक टेबल, जे की तुम्हाला अख्ख्या केमिस्ट्रीमध्ये लागणार आहे. मॉडर्न पिरियोडिक लॉ. हेनरी मोस्लेनं म्हटलं, काय म्हटलं? की ॲटॉमिक नंबर इज मोर इम्पॉर्टंट दॅन ॲटॉमिक मास. झेड इज मोर इम्पॉर्टंट दॅन ए. हेनरी मोस्लेनं म्हणलं. मग त्याच्या आधारावरती मेंडेलिव्हच्या पिरियोडिक लॉला थोडं बदललं म्हणजे ॲटॉमिक मासच्या ऐवजी ॲटॉमिक नंबर टाकला. काय म्हटलं? द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर नाही रे तात्या, काय पोरं तर करतात बाबा. मी तर सांगितलेलं तसं नसतंय, पण काहीतरी करतेतच, काहीतरी आगाऊपणा करतेतच. मला इंग्लिश चुकली की थोडा राग येते उगाच, थोडासा. हे आर नाही पाहिजे, ऑफ पाहिजे ना. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर periodic function of their काय लिहिले बघा, कसं लिहिते चूक बघा पोरं. हे मॉडर्न पिरियोडिक लॉ मी किती व्यवस्थित सांगितलेला असतो, ऑफ देअर ॲटॉमिक नंबर म्हणून सांगितलं असतं, त्यानं ॲटॉमिक मास लिहिले. पुन्हा एकदा त्याची चूक कळली का तुम्हाला? एवढंच सांगा मला, जाऊ द्या बाकीचं गोष्ट. तुम्हाला कळली का चूक? हे ह्याला मी असंच ठेवतो बघा, त्याला मुद्दाम असं ठेवतो दर वेळेस पोरांना सांगण्यासाठी की अशा चुका करता तुम्ही.
ऍटॉमिक मास नाही, काय पाहिजे? ऍटॉमिक नंबर पाहिजे बाळांनो. कळली नाही चूक? कशी चूक करतो तो? मॉडर्न पिरियोडिक लॉ हा ऍटॉमिक मास वरती डिपेंड नाही बाबा, ऍटॉमिक नंबरवर डिपेंड आहे. तुम्हाला काही कन्फ्युजन आहे का आता? येस और नो सांगा. इज देअर एनी कन्फ्युजन? नो. व्हेरी गुड. सो मॉडर्न पिरियोडिक टेबल ज्याचं की दुसरं नाव आहे लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल. इट इज बेस्ड ऑन मॉडर्न पिरियोडिक लॉ. इट इज बेस्ड ऑन मॉडर्न पिरियोडिक लॉ. जसं मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल इज बेस्ड ऑन मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ, तसं मॉडर्न पिरियोडिक टेबल इज बेस्ड ऑन मॉडर्न पिरियोडिक लॉ. आणि मॉडर्न पिरियोडिक लॉ म्हणजे काय हो? असं काय एवढं? मॉडर्न पिरियोडिक लॉ म्हणजे हे आता वर जे वाक्य दिलं होतं ते प्रॉपर्टीज कशावर डिपेंड करतात? ऍटॉमिक. बोला बरं तुम्हीच सांगा. प्रॉपर्टीज कशावर डिपेंड करतात? ऍटॉमिक नंबर. व्हेरी गुड. ऍटॉमिक नंबर. आता काय म्हटलं बघा? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबल कसा आहे ते आपण बघूया. काय नाही बाबा, मॉडर्न पिरियोडिक टेबल हे बघा असा दिसतो. मॉडर्न पिरियोडिक टेबल ह्याचं पण एक इथं चित्र असायला पाहिजे का? मॉडर्न पिरियोडिक टेबल बघा असा आहे. त्याच्यामध्ये असे आडवे आहेत ज्याला आपण रोज म्हणतो. असे रोज एकूण 7 आहेत. रोज नाही, रोज. 1 2 3 4 5 6 आणि वर एक आहे हायड्रोजन. आता हायड्रोजनची पोझिशन इथं नाही, इथं ठेवल्या कारण का आता ते दोघांसारखं आहे ना, हॅलोजन सारखा पण आहे आणि अल्कली मेटल सारखा पण आहे, म्हणून त्याला मध्येच ठेवलं. आणि हे इथं हेलियम झालं बघा. हे 1 2 3 4 नाही रे बाबा, वरचा 1 2 3 4 5 6 7. सो देर आर 7 रोज, हॉरिझॉन्टल रोज. व्हर्टिकल कॉलम किती आहेत एकूण? 18. 1 2 3 4 असे एकूण 18 व्हर्टिकल कॉलम आहेत. 18. It consists of 7 horizontal rows. They are called as period. It has 18 vertical columns. They are called as groups or families. Families are named according to the first member. हे महत्वाचं आहे. आता हे जे काही पिरियोडिक टेबल आहे असा 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 असा, तर हा पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप, इथं तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 10वा, 11वा, 12वा. इथं 12 जण आहेत बरं का, विसरू नका. म्हणजे 10 जण आहेत इथं. मग इथं 13 14 15 वगैरे. मग 13th ग्रुपचा पहिला मेंबर कोण आहे? बोरॉन. 14th ग्रुपचा पहिला मेंबर आहे कार्बन. 15th ग्रुपचा पहिला मेंबर आहे नायट्रोजन. मग ह्या ग्रुपला एक तर काय म्हणतात? 15th ग्रुप किंवा नायट्रोजन फॅमिली. 14th ग्रुप किंवा कार्बन फॅमिली. 13th ग्रुप किंवा बोरॉन फॅमिली. कळलं? त्या ग्रुपलाच फॅमिली देखील म्हणतात. जसं की बोरॉन फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? बोरॉन आहे, अल्युमिनियम आहे, गॅलियम आहे, इंडियम आहे. हे जरा चुकलं, टीआय नाही बरं, टीएल आहे. टीएल थॅलियम आहे. टीएल पाहिजे. टीआय चुकून लिहिले त्यानं, ते टीएल पाहिजे. टीएल. ठीक आहे. जसं की कार्बन फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? कार्बन, सिलिकॉन, लीड वगैरे वगैरे. चला, मॉडर्न पिरियोडिक टेबल मधले रोज आणि पीरियड्स कळले का? यस और नो? सोपं सोपं. हे तुम्हाला भरपूर झालेलंच आहे ऑलरेडी. मग आता काही ग्रुप्स आहेत पिरियोडिक टेबल मध्ये, असे काही ग्रुप्स आहेत. ठीक आहे ना. आता मी बघा, पिरियोडिक टेबल आता मी इथून पुढे ना असा नाही काढणार, एवढा नाही काढणार. हे मधलं आता उडवून टाकणार, कारण ह्याचं आता सध्या काम नाही. हे डी ब्लॉक आहे, ते आपल्याला नंतर त्याचा अभ्यास करायचा. हे जर उडवलं तर पिरियोडिक टेबल कसा दिसतो बघा बरं. हे जर मी उडवलं, ओय बाबा थांब, हे असं आहे ना पिरियोडिक टेबल. ओय बाबा,
हे जर उडवलं आपण, हे मधलं डी ब्लॉक उडवला, डी ब्लॉक जर उडवला तर पिरियोडिक टेबल कसा दिसतो? चिटकलेला. एक डब्बा दिसेल का नाही? हे असा दिसेल का डब्बा असा? मग डी ब्लॉक उडूनच मी आता इथून पुढे पिरियोडिक टेबल काढत जाणार, तुम्ही समजून घ्यायचा आता. मग हा पहिला ग्रुप, पुन्हा वरचा हायड्रोजन हेलियम काढत नाही, समजून घ्यायचा आता. हा दुसरा ग्रुप. आता डी ब्लॉक उडवला की डायरेक्ट 13वा ग्रुप निघतो. 14, 15, 16, 17, 18. झेपलं का मी काय काढलंय हे? अरे कळलं का मी काय काढलंय ते बाळांनो? यस और नो? हा यस. ह्यांना म्हणतात अल्कली मेटल्स. ह्यांना काय म्हणतात? अल्कली मेटल्स. कशामुळे म्हणतात त्यांना अल्कली मेटल्स? तर ते अल्कली फॉर्म करतात. जसं की ह्याच्यात कोण कोण आहे बाबांनो? सोडियम. आता अल्कली मेटल्स मध्ये बघा, पहिला आहे इथं सोडियम. मग हे सोडियम आहे, तर तो काय करतो? पाण्यामध्ये टाकलं की NaOH तयार करतो. ह्याला अल्कली असं म्हणतात, म्हणजे बेस OH असणारा कंपाऊंड, ह्याला अल्कली म्हणतात. म्हणून ह्याला म्हणतात अल्कली मेटल्स. तसाच KOH, पोटॅशियम पण KOH तयार करतो. म्हणजे हे सर्वजण अल्कली तयार करतात म्हणून त्यांना अल्कली मेटल म्हटलंय. हे काय पोरक काय बिल ते वाकडं तिकडं सोडून द्या, जरा नीट सांगतो तुम्हाला. काय बिल